पण मी एक्स्ट्रा सांग राहिनो आई. पहिलेच म्हणे हिंमत सुटी जायला गावना बाहेर कीर्तन आहे कोण दारादारी नोपटापटी करली. स्वतःले काही काही बोलता हुशार समजतस त्याचनासाठी बी सांगत. हो सोपं करी सांगा ना आवडस माले. रेल्वेनं प्रवास करा येतात दोन नवरा बायको. नवरा बायको रेल्वेनं प्रवास करा येतात. बायकोनी ती साकडी रास का चैन चैन दे की नवराला म्हणे माय हाय काय शेव म्हणे म्हणे येडी ते चैन आहे म्हणे आय काय करस ती चैन जरी खेची ना की रेल्वे उभी राहायचास ती म्हणे येडान माय काय बी सांगतो म्हणे हा वय. तो म्हणे हा काय बी सांग राहणार म्हणे तुम्ही. तो म्हणे ऐक ना ती म्हणे मग खेची देखू तानी देखू ऐ ताण नाही इथलं सोपं नाही हे 1500 रुपया दंड भरणा पडत जाऊ द्यावा माय म्हणे 1500 घ्यात ते घ्यात पण खेची दकस खरंच उभी रास का म्हणे. येडी म्हणा पण फक्त 1000 रुपया येतोय तू 1500 आको 500 कोण पाय उचलू बरं आले डोकावर नाही होती बाई. तो म्हणे शांत बस म्हणा पण 1000 रुपयात बाई म्हणे तुम्हाला पण 1000 शेत ना मी चोरी दपीन दाढी साडी ही केलेत ना त्यांना 500 पडेलेत म्हणे 1500 पुरा भर दिसू म्हणे. बाईच ना म्हटले माय भाऊ ते आमनं बी आटे पट खरं खरं सांग राहणार 1500 पुरावे जातील म्हणे. पण बाई जरा हुशार होती बाई म्हणे देखा चैन केची लेवानी आणि जर साहेब उन्हात विचार समोर एक म्हातारा पटेल होता 60-65 वर्षांना 70 वर्षांना अहो म्हातारांना नाव सांग दिसत म्हणे. म्हातारा बट्टी गंमत ऐकी राहता आई बहीणने चैन खेची ट्रेन उभी राही गई साहेब चेक करत करत उन्हात ज्या डब्बामा चैन खेचायला त्या डब्बामा इन उभा राहणार. चैन कोणी ओढली कोणी खेची रे चैन. या दोन्ही नवरा बायको एकदम गुच्छुक ए चैन कोणी खेची. ती बाई म्हणे अहो बाबा बसेल ना बाबांनी चैन खेची. साहेब बाबांजोडे घ्यात म्हणे बाबा चैन का खेचली. म्हणे साहेब खरं सांगू का मनापान मन पोऱ्यानी 1500 रुपया दिले होतात या दोन्हीशनी मारिली ना पण आपण पैसा हीच काय लिहिणार म्हणे. आई बहीण पान 500 नाव भाऊ पान 1000 येत म्हणे दोन्हीच ना जमा करली नात लिहिली नात म्हणे साहेब मला दुसरी ठिकाण जागा कर द्या नाही ते या हुकूम चाडतील म्हणे. दुसरा डबा मग जागा बी करली नाही. विठ्ठल विठ्ठल काही काही लोक असतात तसे यांच्या नादी लागणे नाही. पण नाथबाबांची सुद्धा काही लोकांनी परीक्षा घेतली. नाथबाबा तुम्ही खरंच एवढे शांत आहेत का हो. एका येवणानं नाथबाबाच्या अंगावर थुंकलं. किती वेळेस 108 वेळेस थुंकलं. माझ्या नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं. महाराज त्या येवणाला लाज वाटली. अरे 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर वरती सुद्धा बघत नाही म्हणले महात्मा काय विशेष आहे राव. त्या येवणानं नाथबाबांचे पाय धरले. तरी सुद्धा काही काही गावातले लोक जेव्हा चांगलं करायला निघतो ना माणूस त्याची परीक्षा घेतात. अजून मीटिंग बसवली गावामध्ये. नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झाले. हे पद खोटं ठरलं पाहिजे याच्यासाठी कोण मेहनत घ्यायला तयार आहे की नाथबाबांना राग आणून दाखवेल. एकानं विडा उचलला म्हणले नाथबाबांना मी राग आणून दाखवतो. विडा उचलला नाथबाबांना राग आणून दाखवायचा. हा भाऊ नाथबाबांच्या घरी गेला ओट्यावर गेला ओट्यावरनं घरात प्रवेश केला पण पायात चप्पल जशीच्या तशी देवारापर्यंत पोहोचला. पायातली चप्पल जशीच्या तशी. त्याला फक्त नाथबाबांना राग आणून दाखवायचा होता पण नाथबाबांना राग आलाच नाही. नाथबाबांनी त्या चपलाकडे बघितलंच नाही. येणारा अतिथी आपल्यासाठी भगवंत. आणि आपला धर्मग्रंथ आपल्याला सांगत असताना शिकवत असताना सांगतात की भैया अतिथी देवो भव. बरोबर आहे ना. आपली शिकवण काय आहे अतिथी देवो भव. येणारा पाहुणा आपल्यासाठी देवराज देव. बरोबर आहे की नाही. जर तो सकाळी आला त्याला चहा विचारा दुपारी आला जेवण विचारा संध्याकाळी आला त्याला चहा जेवण काहीतरी विचारा. तुमच्याकडे काहीच नसेल पाणी विचारा पाणीही नसेल तर काहीच विचारू नका पण इज्जत तरी लिहू नका. काही काही लोक येणारा माणूसने सुद्धा इज्जत लिही टाकतस. असं कधी झालं नाही पाहिजे. आपल्याकडे येणारा पाहुणा आपल्यासाठी भगवंत आहे हा भाव मनात ठेवायचा. हां अतिथी देव भव. पण अतिथी कोणता अतिथी देव भव. पण एक रातना मुक्काम करणारा अतिथी. जुना लोकेशनी म्हण होती पहिला दिनना पाहुणा दुसरा दिनना पै तिसरा दिनला राय घेतून लाच कती गई. पाहुणा कितला दिनना चांगला समजा 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 पिंपळगावमा तुम्हाला कोणतरी नातेवाईक शेवा आणि नातेवाईककडे राहणं पड राहणं. मालेगावमा पेशंट ॲडमिट आहे 15 दिन नाही महिनाभर जरी राहणं पडणं. आवरू का मी आवरू का भाऊ. बोलू नका दादा हे राजा बोलू नका.
बोलू नका भाऊसून, बोलू नका रे. मी तुम्हाला पायपडी सांगत बोलू नका आणि व्यर्थ बडबड करू बी नाही माणूसने. जो लोगून आपला बोलायची किंमत होत नाही ना तो लोगून नाही बोलायला नाही पाहिजे. बरोबर आहे की नाही दादासाहेब? मन स्वतःनं तत्व असे जो लोगून एक कातर भेटतं नाही ना मन चित नाही लागत बोलायला. येडा कवय बी बोलतात बानटच नाही मग. हां, आपला बोलानी किंमत व्हायला पाहिजे. कमीत कमी इथला लोक बसेल पाहिजे ऐकायला, तो बोलायला किंमत आहे. वायबार कसाल थको तुम्ही. मला माहिती मनापेक्षा हुशार लोक होते ना आडे, पण त्यांनी लिमिट ठेवा एवढं 1 तासभर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बोलू का आता वांदा नाही ना बाबा, बोलू ना आपटे घेऊन बट. हां, जर मालेगावच्या एखाद्या दवाखान्यात आपलं पेशंट ॲडमिट आहे आणि तुम्हाला जर टिफिनसाठी पिंपळगाववाल्यांचा सहारा घ्यावा लागत असेल, 8 दिवस नाही, 15 दिवस नाही, महिनाभर जर राहणं पडणं तरी पण आपला विरोध नाही ती गोष्टले. पण काही काम नाही, गरज नाही, बिनकाम ना बॅगा भरीन येऊन 15-15 दिन राहू याला अतिथी म्हणता येणार नाही, याला पोट बऱ्या धंदा म्हणतास. हां, कामे गरजे होणार ना 15 दिन नाही, महिनाभर राहणार तरी आपण म्हणसून अतिथी देवो भव. हां, करायला पाहिजे. पण नेमकं एक पाहुणा हो ना, पहिला दिन राहिना, दुसरा दिन राहिना, तिसरा दिन आई बहीण बी रोज बासुंदी पापड्या, तळण काढले, बजेसने आमटी, बासुंदी पापड्या, डाळ भात, मटणी भाजी. त्याने अंग धरली ना सुरेंनी माया, निघेच नाही तू. 6वा दिन उगी घ्या बाई नवराला सांगे ओ माई याला काढावं म्हणे, याने काय घर समाव. नवरा म्हणे मी कसं काय त्याला तोंडे काय सांगू, जाय म्हणेशे तुम्ही याला काढा नाही ते देखा बरं म्हणे, तुमने म्हणे भांडण होई जाई. तो म्हणे आता भांडणच करणी पडी म्हणे. कसं? तू फक्त किचन रूममा जाय, गादीनी गडीन गडी टी देन, फक्त भांडा उपडजो म्हणे. किचन रूममा गादीन गडीन गडी टी दिनी, आई बहिणी भांडा उपटान चालू कर दे ना. आहो भाऊ पाहुणा जोडे ते उठीन घ्या, इथलं टिपरे लिसणे. किचन रूममा घ्या, गादीले दडादड गादीले आणि आई बहीण तताना कोपराला राय मारे ओ माय मी मर जासू ना. हाव भाऊ गादीले मारेन ती बहीण तताना कोपराला राय मारे ओ माय मी मर जासू ना. पाहुणाला असं वाटणं आपल्यामुळे दांगडो घुसना, पाहुणा पै घ्या. माणूस उन्हा बाहेर देखाले म्हणे देख तुले कसं कोटो कोटो मार, पाहुणा पै घ्या. बाई म्हणे खरंच म्हणे देख ना तुले कोटो कोटो मार, पाहुणा पै घ्या. बाई म्हणे हा ना माय तुम्ही बी कसं कोटो कोटो मार, मी बी कसं कोटो कोटो रणू, पाहुणा पै घ्या. पाहुणा साना वाटेन सांगे देखा ना म्हणे मी बी कसं कोटो कोटो जायल ना नाटक कर म्हणे. इथला नेता तेल काय काम ना, इथला नेता तेल काय काम. अतिथी देवो भव. हो, 2 दिन ना पाहुणा, 3 दिन ना पाहुणा, बस लिमिट आहे त्याला. हो, अतिथी देवो भव. हा हा भाऊ आलाय ना, काहीतरी स्वयंपाक लाव म्हणले. गिरजाईनं स्वयंपाक लावला. स्वयंपाक तयार आहे, या भाऊला जेवायला बसवलं. म्हणले हात धुवायला पाणी दिलं, आसन टाकलं, बसा म्हणले जेवायला. हो भाऊ जेवणले बस ना, तो यान ध्यान मावून आडे जेवणले नाही. आपण नाथ बाबा असले राग यायला पाहिजे असं काहीतरी करायला गेलो तू. पण नाथ बाबा तर आपले जेवण करायला नाही ना, काय करा ना. नाथ बाबांची पत्नी जीव वाढत होती गिरजाई, आणि या भाऊनी पलक झपकणे आता नाथ बाबांजोडे असं काहीतरी कृती करणी पडी का नाथ बाबाला राग यायला पाहिजे. नाथ बाबांच्या पत्नी जीव वाढत होत्या. अहो भाऊ खाता खाता उठणार, नाथ बाबां बायकोन पाठवर जाई बसणार. आता मला सांगा कसं वातावरण राहील काका. हां, आता समजा जास्त लग्न होले त्यासले विचारच मी, आपला घर कोणीतरी पाहुणा आले त्याला तुम्ही जेवणले बसाडले आणि तो जेवता जेवता आपली बायकोन पाठवर बशी घ्या, कसं काय वातावरण राहील. हां, तुमले विचार म्हणे कसं काय वातावरण राहील. कोणीच बोली राही ना. चित्ते सर तुम्ही नेमका साधूच ना, मठवर ते नाही कीर्तनलेलं येलेत, लग्न होई जायलेत ना तुम्हाला. तुमले लगीनच समजत नाही बा, असा दिकिरणात मनकडे तुम्ही लगीन लगीन ए बाबा लगीन विढल विढल. गिरजाईच्या पाठीवर जाऊन बसला माणूस, कसलं वातावरण असेल हो. नाथबाबांना किती राग आला पाहिजे. आपण जर त्या जागेवर राहिलो तर आपण काय केलं असतं त्या माणसाला. हां, हिशोबत राहता नाही कितला दणका मारतो ते. पण नाथबाबांनी पत्नीला सांगितलं गिरजे मोठ्याचं लेकरू ह्या पाठीवर बसले, त्याला पडू देऊ नकोस म्हणले. आणि ती गिरजाई पण तेवढी शांत होती हो दादा. गिरजाईनं सांगितलं धनी माय आहे हो,
लेकरं कसे वागवायचे मला चांगलं कळतंय म्हणले, पोराला पडू देत नाही एवढी शांत स्वभावाची नाथबाबांची पत्नी होती, म्हणून नाथबाबा शांती ब्रह्म. विडल विडल बाई शिवाय माणूस ना शहाणपणा नाही. बसेल मानचेसले सांग नाही म्हण, माणूस कितला का बारी बरे ना, अख्खं गाव का राम राम करे ना, पण बाई शिवाय माणूसनी इज्जत नाही. काय मत आहे तुमनं? जास्त वयल त्यासनी सांगा. आता इथला घाबरे घ्या, जास्त वयल नाही त्या ब्या मन राहणार. बाई शिवाय माणूस ना काकाश्री शहाणपणा नाही. बरोबर आहे की नाही? मान्य करणं पडेल. बाई राहिने तरच इज्जत आहे. बाकीना दीडशानं ऐकायला तयार नाही. बाकीना सांग मला बड गाव राम राम करत. बाई म्हणे ऐकावं माय, मनाशिवाय तुम्ही इज्जत नाही म्हणे. अख्खं पिंपळगाव राम राम करस म्हणे मला देखील. बाई म्हणे ऐका, मनाशिवाय शहाणपणा नाही. आणि बाईशिवाय खरं शहाणपणा राहत नाही माणूसना. ज्या माणूसनी बाई चांगली त्यानं अख्खं गाव इज्जत करस. का बर? समजा 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 तुमचे वर्गमित्र कुठं बाहेर ड्युटीला गेलेत, आणि समजा बाहेर ड्युटीला गेलेत, गावाची यात्रा असेल किंवा काही प्रसंग असेल, तेव्हा सगळे मित्र झालेत आणि एखाद्या चौकात तुम्ही गप्पा मारताय, तिथूनच पत्नीला फोन करायचा, माझे क्लासमेट सर्व मित्र आलेले, तू एक काम कर, चहा आठवू, मी सगळ्या मित्रांना आणतोय. तोपर्यंत बाईना चहा बी तयार पाहिजे. मित्र लई जातात, लगे पाणी ना ग्लास, लगे चहा, लगे मित्र समोरच मी नवराला विचारू, खाऊ माय तुम्हाला मित्र असले काय पोहे बे बनव का नाश्ता आले. त्या 10 मित्र 100 ठिकाणी चर्चा करतो, अरे काय तात्याने भाऊसाहेब मी बायको होती भाऊ, बलती बाई भारी स्वभावली. 10 मित्र 100 ठिकाणी चर्चा करतस. म्हणजे बाईनी कर्तबदारी, पण नाव कोण निघराय ना? भाऊसाहेबनं, माणूसनं. बरोबर आहे की नाही? मान जर त्या जागावर समजा आता मग गाडीला काही अडचण होईन, मी आठे मुक्कामी थांबी घेऊ, गाडीनं काम करावं असतो. आणि समजा रातभर राहणं म्हणून सकाळी मग निघणं, सकाळी मग 8 वाजायला गाडी मग बस आण टाईमली एखादा बाहून द्यान पडू. आणि तटेनंच बाईल फोन करू, ते रातले नाही आपला गाव मग कीर्तन कार्य होतं का, ते बाबा राहाय जायला होतात, चालेल येऊ का? तर त्यानंच बहिणीने सांगायला पाहिजे, कोणता करत आलेला राय ना तू आखो समजी जाऊ यानगर मग अख्खा कुंदा मातेले रे भाऊ. हा, बाई शिवाय शानपण नाही. माणूस कितला का बारी बरे ना, मनामुळे इज्जत आहे अजिबात नाही. बाई जर चांगली राहिली तर माणूसनी इज्जत वाढायला टाईम नाही लागस. बरोबर आहे का नाही बहिणी? हां, बाईमुळे शानपण आहे. हो, पण 1-1.5 शान ऐकायलाच तयार नाही. म्हणे मला शानपणा शिकाण नको, मला बडं गाव राम राम करस. म्हणे लिहू का परीक्षा? म्हणे चालीन. नेमका आमदारकीने निवड चालू होती, चालू निवड माऊभाऊनं गावमा सभा भरायला होती. सभामा मीटिंग माऊभाऊ बोल राहता सभामा, ज्यासले कोणले घरकुल नसेल तर घरकुल मंजूर कर दिसू. तुमना गलीमा रस्ता नसतील, रस्ता बी मंजूर कर लईसू सिरमेट कॉन्क्रीटना. विहिरी मंजूर कर लईसू. इथलं बारी फॉर्म मा सांग राहता. आणि बाईने 10-1 वरीसना पोरगं तर 9-10 वर्षानं. वय रे पिंट्या, तुन बाप भाषण दिरा ना तटे जाईन, तुन बापले बोलायले मन नाव सांग, मन माईन पुरण वाटाल बोलावा असं. तो 9-10 वरीसना पोऱ्या घ्या भाऊ फुल फॉर्ममा भाषण दे राहता. ज्याला घरकुल नसेल त्याला घरकुल मंजूर करून देईल, विहीर नसेल तर विहीर मंजूर करून देईल, सिरमेट कॉन्क्रीटचे रस्ते बनवून देईल, पुरा फॉर्ममा भाषण दिला. 9-10 वरीसना पोऱ्याचा जोडी होणार, पप्पा मन माईन तुमले पुरण वाटाल बोलावं. याले युवा मग आमचा आले एवढा गावभर लोक सभाल बसेलेत नाही. अहो इज्जत नाही घे, घ्या घर घ्या. बाईल म्हणे तुला अक्कल नावनी वस्तू आहे का म्हणे. अहो गाई गाई जाई राहता घर म्हणा. ज्या लोक सभाल बसवला त्यात दांगडो दकाल पुढे. आणि लोकांना धंदा आहे तो शिलगाई ना अंगशेकानं. ज्या सभा ऐकायला बसेल होता त्यात दांगडो दकाल बी पुढे. घर मग या बाईल म्हणे तुला अक्कल नावनी वस्तू शे का. इथला लोकेश मी सभामा बोल राहिलो, तू डायरेक्ट पुरण वाटाल बोलाव. बाई म्हणे देखा तुम्ही मला शब्द दिल होता, तुमनी इज्जत तुम्ही कमायले. आता मी सांगस इज्जत तुम्ही कमायले का मी कमायले तुमने. अहो प्रसंगे म्हणे आता इज्जत कमावाना का गमवाना. तो म्हणे बडी ही काय गई ते राखीले. अजून मी म्हणा आत्मा तुम्ही इज्जत वाढावं ना. अरे म्हणे जे होईन ते बटा हा म्हणली तू फक्त इज्जत राखीले. बाई बाहेरून लोके बटा उभा होतात. त्यासले म्हणे तुमले काय वाटणं. मन नवराल मी पुरण वाटाल बोलाव का. अजिबात नाही. एवढा गाई गडबडमा लोके जीवन जगी राहणार, कोणा पण वेळ नाही. पण मना नवरान सभाल तुम्ही इथला लोके बसेलेत. मी असा विचार करा की मना नवरान सभा ऐकायला इथला लोके बसेले, त्यासले खाली कसं काय दाडू. मी पुरण वाटीट येले मन नवराला सांग तुम हाते गाई वाटी द्यावं. राखली का नाही. हां, बाईने ठरवलं आपली इज्जत राखूही शकते आणि बाईनं ठरवली ती विकूही शकते. आणि तसंच नाथबाबा शांतीब्रह्म होते ना, पत्नी सुद्धा तेवढीच शांत. आणि एवढे शांत नाथबाबा, एवढे शांत नाथबाबा, आणि ते नाथबाबा या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना साधकांना पटवता की भैया
भगवंताला आवडेल ते जर काय करायचं असेल ना, तर पहिला नियम सांगतात नाथ बाबा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये, आवडे देवा प्रकार. साधकांना नाथबाबा सांगतात देवाला आवडणारा प्रकार काय तो ऐकायचा आहे का, मग ऐका. कोणी जर म्हण महाराज आमनं गाव बोलतं भारी, अख्खं गाव भारी, अजिबात नाही. अख्खं गाव भारी राहू शकत नाही. तरुणच आज कीर्तन नियोजन करपट आले चांगलं वाट नाही का. बाकीच नाही किडापाड तिन्ही बाई त्या आखो दोंडायचा ना बुऱ्यालेच बोलावा होते वतीन ना असावी वतीन ना. गाव कितलं का भारी राहे ना महाराज, गाव कितलं का सुशिक्षित राहे ना, कितलं का सुशिक्षित गाव राहे ना, पण गटार शिवाय गाव नाही, तसा वायवार शिवाय गावच नाही महाराज. विठ्ठल 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 तुम्हाला सांगतो बर का, नाथबाबांनी लोकांकडे नाही बघितलं, तसं ज्या माणसाला पुढे जायचं असेल त्यांनी लोकांच्याकडे बघायचंच नाही महाराज. मी प्रत्येक कीर्तनातून पहिले हा संदेश देतो, लोक काय म्हणतात ते पहिले डोक्यातून फॅट काढून टाकायचे. लोके कोणले चांगला म्हणतात नाही. पतिव्रता सीताले सुद्धा बदनाम करणारा समाज मानास कोणीतरी एक होता. बोल नका ए भाऊन या पुरेसा महाबू कोण आहेत रे आपण आयले मन कीर्तन राही ना का समावासही त्रास झाला कीर्तन पुरे बी माले समाय ना. विठ्ठल विठ्ठल लोक काय म्हणतात ते डोक्यातून बॅग काढून टाकायचं नाही,
सक्सेसच्या मंडपापर्यंत पोहोचायचं असेल ना, तर इकडे तिकडे बघणं बंद करावं लागेल. लोक काय म्हणतात ते डोक्यातून पहिले काढावं लागेल. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला नवरदेव मंडपापर्यंत न्यायचा असेल, मग घोडा 50,000 ना राहो का 50 लाख ना राहो, झापडी लावणं पडेल दादाशी. बरोबर आहे ना? जोपर्यंत झापडी लावत नाही तोपर्यंत नवरदेव मंडप पर्यंत सुरक्षित जाईल, नो गॅरंटी. जर घोडाले झापडी राहिली नाही, टांगा पलटी घोडा फरार. मग नवरदेव जर मंडपापर्यंत न्यायचा असेल तर अगोदर घोडा सस्ता राहो की मागा राहो, त्याला पहिले झापडी लावणी पडस माडी. बरोबर आहे ना? पहिले झापडी लावणी पडस. का बर? त्याला इकडनं तिकडनं काय दिखाल नको. काय दिखणं म्हणजे तो बीच काही नाही, नवरदेव कानी कर देईन म्हणशीन, पहिले झापड्या लावण्या पडतीस. तसं तुमले बी सक्सेस ना मंडप पर्यंत जर पोहोचणं होईन, जीवनमा सक्सेस होणं होईन, तर जे आपले नावे ठेवतो, स्टिंगल करतात, बदनामी करतात, त्यांनीच लोकेशन करे झापडी लाई देवानी, ध्यान नाही देवानी, तर वय आपण सक्सेस पर्यंत पोहोचतस. हां, आणि जवळ चांगलं करायला जाऊ का तो किडा पाडणार राहतसच नाना भाऊ, राहतस. या लाईटीला आले तुम्ही, कशासाठी आले तरुण भाऊ? कशासाठी? उजड करायसाठी. बरोबर आहे ना? लाईट कशासाठी लावले? उजड करायसाठी. पण जट हे लाईट लावतो तेच किडा पडतस. काय मत आहे ते? तुम्हाला अनुभव आहेत ना? हा, जटे लाईट लावतो तेच किडा पाडतात. हा, तसं आपण चांगलं करायला जाऊ का किडा पाडणार राहतस. आता तुम्ही आडे जर काम करतोच होती तरुण पोरे, आणि एखादा ना पोरगा जरी येस होईना तरी बाकी ना मायबाप बावड्या घरची लग्न आहे त्या रिकाम्या आहेत रे, त्यांनी वर्ष आपल्या लागायला चालाव नाही राहू काम करता सांगत. हा, तेवढं बरं आहे. तुमले कोण बोलणार नाही बाप तसं. विठ्ठल पहिले तर बटास ना डोका माया एक पॅट काढी टाकज्यात. रवी किरण महाराजले कोण सांगितले नाही ते साल असं बरोबर कस काय सांगत भाऊ? बरोबर नाही सांगत. मी जे सांगत ते परफेक्ट बशी जास, कारण मी तुम्हाला मापनास कपडा लईन येईल रास. विठ्ठल विठ्ठल लागणे नाही ते त्यांचं काम आहे महाराज. निंदा करणं नाही का? अजून प्रमाणे आमच्या तुकोबारायांचं, कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा सोयीताचा धंदा. लोकांच्या नादी लागणे नाही जेव्हा तुम्हाला चांगलं करायचं असेल. फॉर एक्झाम्पल, एखादा तरुण भाऊ जर काही करत होईल गावमा, सक्सेस व्हायचंय मला जीवनामध्ये, या निर्धाराने तो असेल, सर्वात लोक चांगला म्हणतात का त्याला, बाकीना त्यांना ना किडा पाडणार राहतसच. चित्ते सर कोणी कोणी राहत असत. का रे तात्या? अहो आप्पाना पोऱ्या येडांगत काही बी करच भाऊ. अको तात्या पण जास्त जडतं पांढराच अको चिलगाव रे येडय झालं ते. आणि तो पोरगा सक्सेस होईना का या किडा पाडणारच त्यानं दारमा जातं. बावड्या पेडा बिडा कोय काढ ना, तो काय कर तो किडा पाडणार कार हो उल गेल वावर. आणि आता आहे तर म्हण ना पेडा कोय काढ ना, एक बुका मुका का टाको तुले उल गेल बहानट सुरूत ना. तेवढं बरं आहे तुम्हाला पिंपळगावमा तसा लोक निवा नाही भाऊ. पिंपळगावनं कोण सांगे मी एकला यायले भाऊ. 90% रक्कम बी आट केली म्हणे. विडवल विडवल ज्या लोकांना तुमच्या दोष काढायचा आहे ते कधी सुधारणार नाहीत. आणि त्यासना नजरमा चांगला बनाना आपण डोकामा विचार बी लय आम्ही. ज्यासले तुम्ही चालतात नाही दादासाहेब त्यासले मरेपर्यंत चालणार नाही. आणि ज्या तुम्हावर प्रेम करतस ना ते तुम्हाला चूक पण पोटमा घालली, ते तुम्हाला गुन्हासुद्धा पोटमा घालायला तयारी. पण ज्यासले तुम्ही चालतात ते त्यासना करता देव जरी बनी घ्या तरी तुम्ही त्यासले चालणार नाही. मग ज्यासले चालतात नाही यासने करता थोडी जन्माला येलेत आपण. त्या कालदी मरतो तर ना आज मर जाऊ द्या ना, आपले काय घेणं देणं. मी त्या असा विचार नाही माल देखील होय असं काय करत रे असं करत करत तुला अटॅक येईन का मर जाईन मन बापनं काय जाय ना. मी जसं आहे तसं शे तुला पटवत येत मनकडे देख नाही ते शिलगावतून दर्शन बाय चाडत होतं. विडल विडल नालायक असेल त्याचा स्वभाव चेंज होत नाही. उदाहरण म्हणून सांगतो, मूळ जो स्वभाव असतो तो बदलत नाही. उदाहरण म्हणून सांगतो ऐका. माणसाचा बरं का बहिणी ध्यानमा ठेवजात आणि मुद्दानं मटेरियल सांगितलं असो. मूळ स्वभाव बाई ना हो का माणूस ना होतो जात नाही. उदाहरण मनीषनी एक भिकारीन पोर भीक मांग राहील. ती भिकारींनी पोरगी
बाप भिकारी आणि ती बहीण बी भीकच मागानं काम करे. भीक मागता मागता कलेक्टर साहेबनी गाडी जाय रे, ती कलेक्टर साहेबनी देख एवढी सुंदर पोर आहे म्हणे. पियेले म्हणे ए हाय पोर सांगे मला लग्न करणं शे. पिये म्हणे बापरे आपला कलेक्टर काय येडा होई घ्या भिकारीन पोर बरोबर लगीन करा ना म्हण राय ना. पण जुना लोकेशनी म्हण होती राजा बोले आणि दल आले म्हणे साहेबनी सांगा आपल्या ऐकणं पडीन. हाव भाऊ ती पोर ना मागे मागे घ्या झोपडपट्टी मा घुसणे पोर. हाव बी झोपडपट्टी मा ते कलताना रूम बनायला होतं कुठे यासारखं त्यांना मा पोर घुसणी. हाव भाऊ बी पोरणा मागे घ्या. पोरणा बाप बसेल होता खाली गोंटावर. म्हणे कोण म्हणे मी कलेक्टरना पिये. आता कथा म्हणे काय नाही तुमनी पोरगी आमना कलेक्टर साहेबले आवडेले तीन संगे लगीन करा सांग राय ना. भिकारी माणूस तो म्हणे आपण भिकारी पोर आपली भीक माग राहिने ना आपली पोर बरोबर कलेक्टर कसा लग्न करी काहीतरी फसाड राहिना होती. म्हणे हे भाऊ आपली पोर भेटावणे. भिकारीन बायको घर माहिती हे येडा हा म्हण द्या म्हणे कलेक्टर जवाई भेटा ना जाडा जोडाल कुठे बी लायलीन ना म्हणे. दोन्ही स्नेहा मंदिरनं लगीन टर्न लग्न व्हानंतर पूर्ण महाराष्ट्रभर चर्चा कलेक्टर साहेबसने भिकारीन पोर बरोबर लग्न कर. पुरा महाराष्ट्रभर चर्चा. पुणा सारखा सिटीमा नाशिक सारखी सिटीमा मुंबई सारखी सिटीमा मोठाला फंक्शन. कलेक्टर साहेब असले बोलावं साहेब तुमच्यासारखा उदार अंतकरणाचा माणूस नाही बघितला. कलेक्टर असल्यावर भिकाऱ्याच्या पोरी बरोबर आणि त्या पण भीक मागता मागता पसंत केली पोरगी म्हणून तुमचं मोठं फंक्शन ठेवलेलं यावं लागेल. गेले कलेक्टर साहेब. माणसांची पंगत आटोपली. आता कलेक्टर साहेबांची बायको बसली जेवायला. आजूबाजूनं बाया बसलेल्या. आई बहीण जेवणना ताटपुडी येताच खावान तयारी. बाजूने बाईसने हात धरी पाडा म्हणे ताई म्हणे काय बहीण हाय खावाल चालणार नाही. मग पहिले नाव लिहिणं पडीन. ती म्हणे माय पहिल्यांदा पकवानानं ताट समोरून या खाव विधी राहण्यात नाही म्हणे. म्हणे ताई खावान पहिले नाव लिहिणं पडीन. म्हणे नाव ना म्हणा काहीच संबंध नाही. नाव नाही ते खावाल भेटाव नाही. आता भिकारी नसती तिला म्हणे नाव जर लिहिणं नाही खावाल भेटाव नाही काही काय ना जोडी जाडी नाव लिहिणं पडीन. आता ती भिकारी नव्हती तिने नाव कसं लिहिणं ऐका. हे चांदीना ताट ताटमा होता सोनाना गल्लास. चांदीना ताट ताटमा होता सोनाना गल्लास. गल्लासमा होती दूधनी साय. मना कलेक्टरले भूक लागणी भाकर दे ना माय. कशाचा परिणाम आहे कशाचा परिणाम आहे. मूळ स्वभाव जाणार नाही. ती भिकारी नव्हती ना महाराज. कलेक्टरची जरी बायको झाली पण भिकाराची पोरगी आहे. विठ्ठल विठ्ठल तिचे हिंडगे राहिना मुळ बाई राहिना मुळ स्वभाव राहिना. तिचे हिंडगे राहिना मूळ स्वभाव जात नाही नाथ बाबा सांगतात. हो मूळ स्वभाव माणसाचा जात नाही. ज्यासले स्वभाव बांधाय घ्या आणि जास्त बांधायचा असणार त्या 150 नावी राहतं बरं बहिणी. त्यासले अशी वाटच ना आम्ही इथला हुशार आम्ही नशेत बा असं वाटच त्यासले. काही काही लोक असले. पहिले तर मी सर्वांना विनंती करेल कीर्तनकार कोण आहे त्याच्यापेक्षाने आपल्या हिंदू धर्मांचं संतांचं व्यासपीठ आहे एवढी तरी भान ठेवा. आणि इथं बसलेले विश्वास असेल सगळी हिंदूच असतील. 99% हिंदूच आहेत ना. हिंदूच आहेत ना सर्व. हां मग मुसलमाननी एक बी चाल नुकदा काढू नका. विठ्ठल विठ्ठल पुढचे दादा चप्पल काढून बसा. चप्पल काढा पायातली. काढा चप्पल आणि मांड्या खाली बसा. भगवानने मस्त 2 पाय दिलेत वजन मग बसा. असा मरतूक मडा निघत अंग टाकरा ना तुम्ही आते पायी. आते बोंब पडी राहणे अजून लगीन नवनी आव नाही तुमच्या तंगड्या सुद्धा डिल्ल्या पड जातील. नेमन पटा रे विठ्ठल विठ्ठल. हा आते कसं वाट राही ना एकदम मस्त आहे की नाही. वजनात राहू नाही परमार्थाला बसलेत आपण कीर्तनला बसलेत नाही का.
इथं बसलेले सगळे कानादेशातली लोक आहात आणि कानादेशामध्ये जर कीर्तन करायचं असेल तर मला आवर्जून सांगायला आवडतं, भैया नारद महर्षीनं देवाला केलेला प्रश्न, देवा जर मला तुमची भेट घ्यायची असेल तर कुठं भेटणार आहे? देवानं सांगितलं मला इकडे तिकडे शोधायची गरज नाही, जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तिथं माझी हजेरी असते. मग माझे भक्त गाती जयते नारदाने उभा देते, नारदाने उभा देते, नारदाने उभा देते. माझे भक्त गाती जयते नारदाने उभा देते, नारदाने उभा देते, नारदाने उभा देते. माझे भक्त गाती जयते नारदाने उभा देते, माझे भक्त गाती जयते नारदाने उभा देते, नारदाने उभा देते, नारदाने उभा. माझे भक्त गाती जयते नारदाने उभा देते, माझे भक्त गाती जयते नारदाने उभा देते, नारदाने उभा देते, नारदाने उभा देते. भगवंतानं नारद महर्षींना सांगितलं माझे भक्त जिथं माझं गुणगान गातात का तिथं माझी हजेरी असते. महाराजांनी प्रमाण घेतलं माझे भक्त गाते जेथे नारद आम्ही उभा तेथे, किंवा जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. मग जर का पंढरपुराचा मालक आता तुमच्या गावामध्ये कीर्तनाला हजेरी लावतोय, जर पंढरपुराचा मालक इथं येऊन हजेरी लावत असेल तर माझा विश्वास आहे की माझ्या कानादेशाची कानबाई माता आलेलीच असेल, नांदुरगडाची सप्तशृंगी आलेलीच असेल, किंवा तिकडे जळगाव जिल्ह्यामधली मनुदेवी आलेलीच असेल, कारण माझ्या कानादेशाची आदिशक्ती आलेलीच आहे, हा माझा विश्वास आहे. आणि जर देवी आली असेल तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात, मी चिंतनाकडे वळूयात. हे आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या, आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. उमा खेळत आली यान मायला कुचाल खेळू द्या, आई खेळत आली यान मायला कुचाल खेळू द्या. हो आई खेळत आली आईला खुशाल खेळूया, आई खेळत आली आईला खुशाल खेळूया. आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या, आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. हो देवी खेळत आली यान देवीला कुचाल खेळू द्या, आई खेळत आली यान मायला कुचाल खेळू हो द्या. आई खेळत आली आईला खुशाल खेळूया, आई खेळत आली आईला खुशाल खेळूया. दा 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 दा. वा 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 हरी हरी. आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कडवडा, वैष्णवांचा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग. पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ बाबा यांचा चार चरणाचा भंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम्हा मातापित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल याच्यामुळे होतंय का? हरी विठ्ठल विठ्ठल कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना घ्यायचंय, तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली ही नगरी आहे. आणि इथं प्राचीन महादेवाचं मंदिर आहे. खरं तर जुने बाबा लोकांनी परंपरा टिकून ठेवली महाराज, आणि जर का तरुण विसरले असते तर कदाचित हे दृश्य दिसायला भेटलं नसतं आपल्याला. मी तर मला स्वाभिमान वाटतो माझ्या हिंदू तरुणांचा की बाई हिंदू तरुण जागलेत महाराज, आणि बारीक बारीक गोष्टींवर आता लक्ष देऊन धर्म कसा टिकेल, परमार्थ कसा टिकेल, नाही का, देव देश आणि धर्म याच्याकडे तरुणांचं लक्ष आहे. आणि मला माझ्या तरुणांचा, माझ्या हिंदू तरुणांचा स्वाभिमान आहे. विठ्ठल महादेवाचा वरती टेकडीवर जाऊन बसलेला आहे महाराज, जिथं पाण्याची सुविधा नाही, जिथं लाईटाची सुविधा नाही, कसलीही सुविधा नाही, अशा जागेवर जाऊन बसला म्हणजे भक्ताची परीक्षा आहे. आणि मला वाटतं की सगळे तरुण त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. जिथं लाईट नाही, काही सुविधा नाही, तिथं लाईट सुद्धा उपलब्ध केलाय.
आणि सर्वच गोष्टी तिथं उपलब्ध करून दिलेल्या. आमचे सर मला बोलले, चित्ते सर म्हणले बाबा एकदा तुम्ही जा आणि तिथलं वातावरण बघा. तिथलं वातावरण काय असेल लांबूनच बघितल्याच्या नंतर लक्षात येतं वातावरण कसलं असेल. पहिल्या पायरीचं दर्शन घेतलं महाराज, असं वाटत होतं हा महादेव जणू काय जेजुरीचा खंडोबा जसा वरती जाऊन बसलाय का तसा इथं येऊन बसलेला. विडल विडल परमार्थाकडे येण्यासाठी आपलं स्वतःचं पुण्य तर पाहिजेच, पण त्याच्यासाठी मायबापांची सुद्धा पुण्य असावी लागते बरं. हां, तुम्ही परमार्थाकडे वळलात, एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर बांधलं, एवढी सगळी सुविधा केली सगळ्या तरुणांनी. भैया सगळ्या तरुण भावांना सांगेल, मी तुम्हाला अजिबात धन्यता देणार नाही सर. मी या तरुण भावांना अजिबात धन्यता देत नाही. या ते म्हणतील याल का तर बोलवाय गे भाऊ, तुम्ही इतकं सगळं मेहनत घेतली असेल ना तर मी तुम्हाला अजिबात धन्यता देत नाही. तुम्ही म्हणसान का तुम्हाला काय धन्यता द्यावी, मी धन्यता तर त्यांना देईल ज्या मायबापांनी तुम्हाला जन्माला घातलं. माता पिता तयातिया, धन्य माता पिता तयातिया, आपली हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाची. दादा तुमची स्तुती करण्यापेक्षा ज्या मायबापांनी तुम्हाला जन्माला घातले ना त्यांचे संस्कार चांगले म्हणून तुम्ही इथपर्यंत वळले. कारण शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी, नाही का. आईबापांची कूक पवित्र असेल तर चांगली लेकरं जन्माला येतात आणि धर्माच्या कामी येतात, नाहीतर मग अपेक्षा ठेवायची नाही. बरोबर आहे की नाही. तुम्ही हे सगळं करतायत ना हे मायबापांचे संस्कार. हो, घरातूनच वातावरण तयार लागतं त्याच्यासाठी. बरोबर आहे ना दादासाहेब, बरोबर आहे ना. मी सांगणार होते, हां मी बरोबर सांगस. मनीषने एक कातर लई जास तुमले असं असताना भेट गो किंमत कडाव नाही. विठ्ठल 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 आपण म्हणतस ना त्या गोष्टीवर विश्वास करतात नाही. अंग मागुशेल चुरेड भूत निघत नाही बा असं. आमना सर डायरेक्ट जिवंत मन अंग मागूच जायला होता. नका हो बाबा असं नका करा हो, तरुण पुरुषनी इच्छा आहे, नका हो नका हो. इतका अंग मग घुसणार बुऱ्याला नावीलाच आहे ना म्हणणं पण. आणि कसं आहे ना सर्व खेळ तरुणांवर आहे. मला खरंच या गोष्टीचा खूप स्वाभिमान आहे की आपले माझे जेवढे कीर्तन होतात ना सरजी ते तरुणच पोरं आयोजन करतात, तरुणच नियोजन करतात. हां, आणि खरं तर जो तमाशाकडे जाणारा समाज आहे आता कीर्तनाकडे वळलेला आहे हे बघून मी पण थोडा 19-20 सोडलं. हां, सगळ्या तरुणांची मेहनत बघितली. चला ठीक आहे, कोई बात नाही भाई. सर्वांच्या आनंदासाठी आपण थोडंसं आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून मी तुमच्यासाठी आलो आहे. आणि खरंच इथं आल्याच्या नंतर मनापासून सांगतो, मनापासून 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 महाराज सच्ची में जब भगवान को गोपी देखती थी ना, गोपी को भगवान को देख के जो भाव था ना वही भाव मेरे मन में आ रहा है ये सब देख के. हाँ, हे मन मोहिले रे मन मोहिले रे मन मोहिले रे मन मोहिले रे
तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले मन मोहिले मन मोहिले काना मन मोहिले हे हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे देवा तुझ्या मुरलीच्या पायी मना मोहिले रे मना मोहिले मना मोहिले रे मना मोहिले. हा झाला गोपी भाव सरजी, हा झाला गोपिकांचा देवाला बघितल्यानंतरचा भाव. आणि तुम्हाला आठेनं वातावरण विचार करा ते मन भाषा मग सांगू का. हे या देवनी जतरा भरणी महादेवनी जतरा भरणी अरे तुना भक्तसनी गरदी दाटणी तुना भक्तसनी गरदी दाटणी या देवनी जतरा भरणी महादेवनी जतरा भरणी तुना भक्तसनी गरदी दाटणी तुना भक्तसनी गरदी दाटणी या देवाने गजर भरले महादेवाने गजर भरले तुला भक्तसनी गरज दाटणे तुला भक्तसनी गरज दाटणे तुला भक्तसनी गरज दाटणे तुला भक्तसनी गरज दाटणे तुला भक्तसनी गरज दाटणे. हरी बोल. हरी विठ्ठल अभंगाय नाथ बाबांचा. कोण नाथ बाबा? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा. ते नाथ बाबा या अभंगातून भगवंताच्या जवळ जायचं आणि भगवंताला काय आवडेल तो मार्ग या अभंगातून नाथ बाबा सांगताय. विठ्ठल विठ्ठल सांगणारे नाथ बाबा आणि ऐकणारे साधारण तुमच्यासारखे माझ्यासारखे जीव आहे, साधक आहे. सांगणारे नाथ बाबा, ऐकणारे तुमच्यासारखे माझ्यासारखे साधारण जीव आहे. पण सांगणाऱ्याचाही तेवढा अधिकार असावा आणि ऐकणाऱ्याचा सुद्धा तेवढाच अधिकार असावा. सांगणारे नाथ बाबा ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा. सांगणाऱ्याचाही सुद्धा तेवढा अधिकार आहे. हा, नाथबाबांचा तेवढा अधिकार होता म्हणून नाथबाबा समाजाला उपदेश करत होते, समजवत होते, सांगत होते, नाही का. असं कोणी कोणालाही सांगायचं नसतंय. नाथबाबांचा अधिकार होता महाराज. थोडक्यात सांगू का. एका ठिकाणी एक पोरग गुड खात होतं. गुड खाणाऱ्या पोराकडे मायनं बघितलं, बाई पोरग लई गुड खायला लागलं. म्हणले नाथबाबांकडे नेते. नाथबाबांना सांगते, बाबा पोरग लई गुड खातोय, म्हणले याचं गुड खाणं बंद झालं पाहिजे. नाथबाबा म्हणतात, बाई एवढं सोपं नाही. मग एक काम करा, आता घरी घेऊन जा, नंतर आण म्हणले त्याला. दुसऱ्या 8 दिवसाच्या नंतर घेऊन गेली बाई. नाथबाबांच्याकडे आणलं. म्हणे काय काम? म्हणले हे पोरग गुड खाणं बंद करत नाही. बाबा 8 दिवस आधी आल ती, तुम्ही सांगितलं होतं आता घेऊन जा, 8 दिवसाच्या नंतर आणा. म्हणले अजून 8 दिवसाच्या नंतर आणलेलं आहे. या पोराचं गुड खाणं बंद झालं पाहिजे, काहीतरी करा. नाथबाबांना पोराला जवळ घेतलं, सांगितलं बेटा आजच्या नंतर गुड खाऊ नकोस. नाथबाबा सांगतात आजच्या नंतर गुड खाऊ नकोस. त्या बाईनं सांगितलं लेकराच्या माईनं, म्हणे बाबा हा इथलंच सांग नव्हतं माहीत, त्याच दिन सांग द्यावाल, काय अडचण होती तुमले. म्हणे बहीण त्या दिन सांगतो, पण तो मी जिथला गुई खाऊ त्याला कसं काय सांगू खाऊ नको असं. पहिले 8 दिन मी बंद करत होय, त्याला आज सांग नको गुई खाऊ नको. म्हणजे सांगणाऱ्याचा सुद्धा तेवढा अधिकार आणि तेवढी लेवल असली पाहिजे तर सांगण्याला अर्थ आहे, नाही का. हो, अजून सांगतो. पहिले कीर्तनकार म्हणजे मी पण आलो सर्वांमध्येच बरं का. हां, माझ्यापेक्षा ज्ञानी महात्मा आहेत पडलेले. पहिले कीर्तनकार जय विठ्ठल होईपर्यंत लोक उठत नव्हते बाबा, बरं का. छोटे महाराज जोपर्यंत जय विठ्ठल होत नाही, जेव्हा मी तुमच्यासारखा टाळकरी होतो ना तेव्हाची परिस्थिती अशी होती, जय विठ्ठल होत नाही तोपर्यंत लोक उठत नव्हते. आता विठोबा रुक्माई होतात लोक लगेच कपडा झटका लटके जातात. म्हणजे का बरं कपडा झटकतं माहितीये का? थोडंफार ऐकेलं होतं लेबूतून तुला प्रभाव पडत नाही महाराज. का? कदाचित सांगणारे कमी पडताय की काय. विठ्ठल विठ्ठल सांगणारे नाथ बाबा
निवेदनातून सांगतो, नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं. नाथबाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते सगळ्याच लोकांना पचलं नाही. काही लोकांच्या पोटात दुखत होतं आणि दुखतं बरं का. जर समजा तुमचं गाव कोणतं, पिंपळगाव, हा पिंपळगावच आहे ना. पिंपळगाव मध्ये जर तुम्ही सरपंच बिनविरोध काय, सरपंच बिनविरोध आहे, पण त्याचं कोणी विरोधक नाही का. सरपंच सांगायला बिनविरोध आहे, पण त्यांचा कोणी विरोधक नाही का. फक्त सांगान टाइमले बिनविरोध म्हणतस आपण, सांगान टाइमले बिनविरोध, पण किडा पाडणारा किडा पाडतसच. मला ते चाले नाही होतो, पण येतात त्यांच्याशी ऐकणं पडणं नाही, ते मला अजिबात दखत नाही. तो होणार का विरोध, म्हणजे ज्याले बिनविरोध म्हणतस ती पदवीले सुद्धा विरोधचे, बरोबर आहे की नाही. मग मला सांगा, नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं तेव्हा लोकांच्या पोटात दुखलं नसेल का. दुखतं हो. महाराज ज्यांना तुमच्यामध्ये दोष काढायचा ते काढतातच. उदाहरण म्हणून सांगत, जराटे गावमा एखादा डबकं भरेल शे पाणीनं, गलीमा डबका आहे भो पाणीनं. एखादा माणूसले वाटणं आपली गलीमा आहे, गलीमा कोणी करत नाही, मी स्वतः 10-20 हजार नट मुरुम लयस आणि एक गड्डा बुंजी टाकस भाऊ. 15-20 हजार नट मुरुम लईस नाही ते गड्डा बुंजी टाका. बट गाव त्याला चांगलं म्हणस का. हा, ज्या जिवाळाना ज्यासले खरं माहिती आहे त्या सांगतं. काही काय ना भाऊ सर नाही, त्यासनी स्वतःनं 15-20 हजार खर्च करीस नाही, मुरुम टाकीस नाही, गड्डा बुंजी दिना. पण ज्यासले किडा पाडणार त्या काय सांगते, हा फुकट कोण करस का भाऊ. 5-50 हजार भेटणं होती तर होती, 10-20 हजार खर्ची राहणार त्या. शेतकऱ्याने असा किडा पाडणार राहतच का नाही बाबा. टोपीवाला बाबा राहतच ना, गाव परत राहतच असा. आणि